माझे खरंच आपल्याला काकडाकडूनच झालं. गड शिवनेरी आज सजलाय भारी तिथं गाड कडकडतो. गड शिवनेरी आज सजलाय भारी तिथं गाड कडकडतो. धर्म शिवाचा झाला तिचा हा भगवा फडफडतो. धर्म शिवाचा झाला तिचा हा भगवा फडफडतो. धर्म शिवाचा झाला तिचा हा भगवा फडफडतो. वाट पाहायची गरज आहे का? आज मी तुमच्या अंगावर काटे येतात का नाही? हेच रक्त आहे आपलं. हाच सनातन धर्म आहे आपला. हाच आपल्याला समजला पाहिजे. धर्म काय? धर्माची व्याख्या वेगळी. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम. गोपाल कृष्ण सांगतात अर्जुनाला, यदा यदा हि धर्मस्य, धर्म समजला पाहिजे. मग धर्म कोणाच्या हातात आहे? आजही धर्माचं रक्षण करते आपण आहात. अर्जुन आपण आहात. बुद्धी देणारा तो आहे. मग याच्यासाठी काय करावं लागेल? आपलं मन शांत एकाग्र चित्ततेनं, तुम्हाला प्रपंचापासून दूर जायचं आहे ना, तर मग या ठिकाणी चित्त ठेवावं लागेल. मग चित्तामध्ये काय करावं लागेल? अनन्य भाव साठवावा लागेल. ज्ञानेश्वर माऊली पहा, ज्ञानेश्वरीमध्ये कसं वर्णन करते. जो मज होयम अनन्य शरण, त्याचे निवादी जन्मानी मरण, या लागी शरणागती शरण मीच एक. अनन्य भावानं जो मला शरण जाईल त्याचं जन्म आणि मरण मी निवारण करेन. अनन्य भाव सांगितला. तुम्हाला असं सांगितलं का असंच करा? नाही. अनन्य भाव. अनन्य भावाची भक्ती वेगळी असते. शब्द बघा, अद्वैत शब्द असतो. लटिका शब्द आहे, अद्वैत शब्द आहे. अद्वैत म्हणजे काय? आपल्याला इतिहासावर घ्यायचं आहे, पुढे जायचंय. जायचं नाही इतिहासाकडे डबल अभंगाचा साथ घेऊन जायचंय. नाही तर अभंग राहील माग, इतिहास राहील पुढं. आणि 4.5 बी वाजले तर अभंग सुटणार नाही. आणि अर्धवट नाही सोडतायत. मागणी आहे. आता जिजाऊ मासाहेबांनी मागणी देवीकडे केली. देवी, हा अन्याय अत्याचार थांबवायचा आहे. बघा, प्रपंचात राहून देवाची संसार रूपी भावना, संसार सार करण्यासाठी आता जिजाऊ मासाहेबाला काही तुमचा आमचा संसार करायचा होता का? पण हा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी, म्हणजे तुमच्यावर होणारा अन्याय अत्याचार थांबवण्यासाठी जिजाऊ मासाहेबांना साकडं घातलं देवीच्या पुढे. त्या भव्याना मातेला साकडं घातलं. देवी, असा पोटी पुत्र दे. ऐसा ऐसा पुत्र पोटी भावा, पुत्र पोटी भावा.
जन्मले पुत्र कोटी. जिजाऊ मासाहेबांना साकडं घातलं माते असा पुत्र देण खरंच दिला. पण दिल्याच्या नंतर लहानचं मोठं बाळ झालं. बाळ रंगत असताना शिवाजीराजे लहानचे मोठे झाले आणि अवघ्या 18 वर्षावर यायच्या आत 16व्या वर्षी बघा ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी. शिवाजी महाराजांना राज्याभिषेक कधी झाला? 16व्या वर्षी. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती 16वं वर्ष. शिवाजी राजाने राज्याभिषेक झाला ती 16वं वर्ष. आणि आपल्या इकडे बघा बरं टीचरचं गाणं असतं 16वं वर्ष धोक्याचं ग. अर्थ बघा इकडे 16वं वर्ष धोक्याचं. अरे ज्यांनी अगाध ज्ञानेश्वरी तयार केली त्यांना 16वं वर्ष त्याच ते आतमध्ये समजलं. शिवाजी राजाने हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं. तोरण्याला कुठं बांधलं? उत्तुंग दुर्गा शिवनेरी. दोन पखवाडे आहेत पण तोडीला तोड आहे. काळकरी आहेत, महाराज मंडळी आहेत. काळकऱ्यांनी कधी असं त्यांना माहित नाही पण ते आज एवढ्या तालात मध्ये आहे. बाबा तर नाचत होत आहे त्यांना माहित आहे. नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप नाचण्याविषयी खबर नाही का? होण्यासाठी एवढी जागा आहे. हातामध्ये टाळ, गळ्यामध्ये टाळ, हाताला टाळी बांधा आणि इथं नाच तू कीर्तनाचे कीर्तनामध्ये नाच. आणि शिवाजी राजांनी तोरण तोडण्याला बंद असताना त्या ठिकाणी झालेली एक चौक मी तुमच्या पुढे सादर करीत आहे. हिंद महादेवच्या सुपुत्राचा हिंद महादेवच्या सुपुत्राचा हिंद महादेवच्या सुपुत्राचा हिंद मातेचा सुपुत्र राजे शिवाजी ज्यावेळी तोरण बांधलं त्याच्या अगोदरचा काळ बघा. आणि शिवाजी राजे जन्माला आले आणि मग आमच्या मंदिरावर भगवे ध्वज उभारण्यात आले. आज हा जो सप्ताह होतो आहे याचं एकमेव कारण शिवाजी महाराजांमुळे तुम्ही आम्ही या ठिकाणी आहोत म्हणून आपण त्यांना म्हणतो एकत्र राहा. तोच आमच्यासाठी जन्माला आला म्हणून आपण आज या ठिकाणी योगा कार्यक्रम करून पाहिजे. हे काहीच नसतं. हे सर्व केलं असतं दुसरंच काही असतं. पण असू द्या त्या राजाने आमच्यावर उपकार केले त्यांचं गुणगान गाण्यासाठी आम्ही कमी पडणार नाही. पण या ठिकाणी तो जिल्हा पडला. राजांचं चरित्र सांगत असताना त्याच्या मनामध्ये भावना आहे उत्तेजनात जागा होती आणि तो माणसाचाच नाही. बघा राजांचं चरित्र आहे आहिऱ्या गड्यांचं नाही. सुरू झालं अंगावर काटे येतात. त्याच्या मनामध्ये दृढ भावना आहे, धर्माची दृढ भावना आहे. त्याच्या अंगामध्ये संत आणि त्याच्यामध्ये काय केलं मग आपली अवलाद त्या हिंदण्याची बरोबर कोणी हाताला काय टाळी वाजली. टाळी जर वाजवली तर नामस्मरण होतं. अंगाचं रक्त सळसळ करतं आणि टाळीच नाही वाजली हात वाजे म्हणजे सगळं पांढऱ्या जातं. म्हणून ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे या भूमीवर जन्माला आले आणि एवढं सुंदर स्वरूप तुमच्या आमच्यासाठी तयार केलं. म्हणून तुम्ही 5 दिवसाचा सप्ताह केला आणि आनंदानं त्यांचं गुणगान गात नामस्मरण केलं. हे जे राजांचे उपकार आहेत तो राजा जन्माला सुद्धा आला
विद्यापुत्र रामसिंगा शिवाजीच्या दिल देव दिला दिल देव दिला दिलहाजी दिल देव दिला दिलहाजी दिल देव दिला दिलहाजी 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 सगळे 9 वर्षाचा चंपमाळ घेतले औरंगजेबाच्या दरबारामध्ये चालले होते. आता गोष्ट बघा काळाच्या जबड्यात घालून हात मोदीचे साथ जात ही आमची पहा चालून पाणी आमच्या इतिहासाचे 9 वर्षाचा बाळ सोबत घेतला आणि त्याच वेळी अमलगिरांनी 50वा वाढदिवस सोहळा चालू होता. अमलगिरांनी टाकली 50ची त्याच वक्ताला बरोबर त्याच वक्ताला बरोबर त्याच भक्ताला जगदी सोहळा चाले आगयाला वाढदिवसाचा सोहळा होता. मान्यवर मंडळी दरबारामध्ये जमा होत होती आणि दरबारामध्ये जमा होत असताना त्या ठिकाणी सर्वांची नजरा सुंदर शिवाजी आहे ती बघत होते. अमलगिरांच्या त्या दरबारी सभा मंडळी गेल्या मोर्चाची अरे दरवाजामध्ये बुलबुल खाली आला शिवाजी दरबारी आला सोबत नाही औरंगजेबानं ऐकलं डोळे फिरवले 9 वर्षाचं पोरगं आहे आपल्या दरबारात आलं आणि मुद्रा घालू नका म्हणतात. इतक्यात शिवाजी राजांना देशगिरा डोळ्यांच्या खालच्या बाजूला उभं राहण्यास सांगितलं. शिवाजी राजे त्याच्या पाठीमागे जाऊन उभे राहत असताना देशगिरा डोळे पुढे उभे राहिला. शिवाजी राजे म्हणतात आता खरा ज्याचा ज्याचा वंश जास्त नाही शिवाजी राजांनी त्या ठिकाणी काय केलं त्यांना तो अपमान सहन झाला नाही. शिवाजी राजे तावडीची पुढे निघले आणि कणकण पाठ फिरवली कणकण फिरवली आपण या सत्यामध्ये गात आहोत. मातेनं साखर घातलं काय केलं त्यांनी महाराष्ट्राचा कणखट बाणा दावी शिवराय बरोबर दावी शिवराय बरोबर दावी शिवराय कवन जाय कमावन गाय माझी हात
सुखरूप परतीचे बघा मागणी तुमच्या आमच्यासाठी तुकोबाराय म्हणतात या संसाराच्या लहान गाड्यामध्ये तुम्ही आम्ही मोठं केलो आहे तेव्हा या प्रपंचापासून आम्हाला आता मुक्ती दे आणि याच्यामध्ये याला ओझर पडू दे आणि ओझर असा पडू दे त्या दिलं मातागण गणपती विष्णू होता तुमच्या दिलाचा अभिषेक चालू होता माता म्हणजे गणपती देवा या काळाला संपवण्यासाठी या वैद्याला संपवण्यासाठी माझ्या आई बहिणींना भगिनींना मुक्त करण्यासाठी माझा बाळ गेलेला आहे तेव्हा रूप परत बघा मागणं कुणासाठी मागितलं तुमच्यासाठी मागितलं तुकोबरायांनी कुणासाठी मागितलं तुमच्यासाठी मागितलं आणि मागत असताना यावेळी याच संप्रदायामध्ये वेळोवेळी संकट आले पण या संप्रदायामध्ये मार्ग सुचला तो बघा तानाजीला ज्यावेळी मागण्याची गरज पडली कोणाला किल्ला घ्यायचा होता कोणाला सर करण्यासाठी कोळीवाल्यांना कार्य करून घ्यायचं होतं या ठिकाणी जायचं होतं मग जायचं कसं तर तुकोबरायांनी मार्ग दाखवला होता तो पोशाखाचा उधळ इतिहासामध्ये असले मागणं कोणी कोणासाठी काय केलं. आता तुम्ही 7 दिवस 6 दिवस इथं आले मला वाटतं आता टायमाचे वर झाले. शिवाजी राजांची जयंती किती दिवस बाकी आहे. पण तुमच्या गावात आज असं वाटतं की खरंच काहीतरी सळसळ राहिलं का नाही अंगात.
मग आता हे सळसळणं 4 वाजे लोक बंद करायचं नाही. डबल पुढच्या वर्षी तुम्ही नाही बोलवलं तर चालत. मला बी काय करायचं, मला एक दिवस भेटला म्हणजे असे काहीचे धरून. आम्हाला महाराजांची सोपी भाषा असते. एका ठिकाणी जेवायला गेलो, बाईनं सुंदर स्वयंपाक केला. बघा तुम्ही काय म्हणता, मोह मायेमध्ये आम्ही तुम्हाला फक्त सांगू शकतो, आम्ही त्याच्यात गुरफटेल राहिलो. गेलो जेवायला बसलो, इतकं सुंदर स्वयंपाक केला, इतका सुंदर स्वयंपाक केला, बाबा पाहायचंच काम नाही. एकाच वेळी एक पक्वान्न केले. जेवण चालू झाले, महाराज मंडळी बसले. वदन कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते अन्न घेता फुकाचे, जीवन परिजीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नव्हे जाणीते यज्ञ कर्म, पाणी पिरून धन कासू. या एकादशी आहे ना, जेवण आता हळूहळू पोटी कमी झाली. मग त्या ठिकाणी सुरू झाले जेवण. पण नेमकं त्या माऊलीनं काय केलं, सरा स्वयंपाक वाढला पण पापडच वाढला नाही. आता आम्ही त्या खोलीतच बसेल 10-15 जण असेल, एवढे आता एवढे पक्वान ताटात होते, पण नजर कुठे जाईल. आता आम्ही लोकांनी तत्वज्ञान सांगतो, मोह मायापासून दूर राहा. आता आम्हाला एवढे पक्वान खायला भेटले, त्याच्यावरून भागवा, पण नजर त्या पापडावर जाईल. बरं आता आम्ही महाराज मंडळी असल्यावर तुम्हाला म्हणू शकतो का होते पापड वाढा, मानता येईल का नाही. पण आमचे तर्क वितर्क आमच्या जवळच असतात. मी म्हणलो रात्री काय कीर्तन झालं, बापा बापा खायचंच काम नाही. त्या कीर्तनामध्ये एवढा मोठा सापा इथून तर त्या पापडापर्यंत लंबा होता. म्हातारी म्हणते हा ते पापड वाढा करायला मला अर्धे जेवण झाले. बरं आम्हीच हुशार आहे का, तुम्ही बी हुशार आहे ना, तुम्ही काय आम्हाला हसता. कथेमध्ये माणूस आला, कधी न त्याच्या घरी पाहुणे आले आणि तो कथेमध्ये आला. आल्याच्या नंतर त्याला पूर्ण कथा ऐकली. बापा 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 काय पाहायचं काम नाही. एक दिवस पाहुणे आला पाहुण्या सांगत आला, सुंदर कथा चालू होती. पण चरित्र मात्र भगवान गोपाल कृष्णाचं होतं. गोपाल कृष्णाचं म्हटलं की तुम्हाला माहितच आहे, गोपाल कृष्णाचं चरित्र किती खास असतं तुम्हाला माहिती आहे का नाही. बापा गोपाल कृष्ण म्हटलं की आजही आमच्या अंगामध्ये सळसळच करतं. आणि त्या गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये काय सांगावं तुम्हाला, एका चढी एक विषय होते. गोपाल कृष्णाने एवढं तत्वज्ञान अर्जुनाला सांगितलं, त्या महाराजांनी इतकं पटू सांगितलं, बापरे पाहायचंच काम नाही. सर्व विषय झाला. शेवटी गोपाल कृष्णाच्या चरित्रामध्ये गोपाल कृष्णानं या जन्मात मध्ये सर्वांना तारत 16,108 बायका केल्या. बंद चरित्र होकरं, पण ते 16,108 बायका याच्या ध्यानात राहायच्या. कोणाच्या ऐकणाराच्या बंदी कथा तेवढ्या वेळेस झाला. बापरे काय मजा आहे. म्हणजे गोपाल कृष्ण 16,108 बायका केल्या, त्याच्या डोक्यात तोच किडा पडला. बापरे देवाने एवढ्या बायका केल्या. गेलो घरी, पाहुणे रावले, दुपारचं सत्र सुटलं, गेलो घरी गेलो, मस्त जेवायला पकवान, मस्त तूप गावरान तूप, बापा काय पाहायचं काम आहे. घरी जर पाहुणा आला की बाई काय काय करेल काही सांगता येत नाही. पण तो पाहुणा कोणीकडे यायला पाहिजे, कुठाला यायला पाहिजे, प्रेमाने जेव घालतात त्याला. तुमच्या माहेरचा ना, सासरवाडीकडे आले मग बाहेरचा आल्यावर बापा काय सांगू, पाहुणा आला असा स्वयंपाक खमंग केला. पाहुण्या संघ जेवायला बसले, गावरान तूप वाढणं सुरू झालं, रस यानं वरटणं सुरू केला. पण इतका मनात मध्ये आनंदी झाला होता, तो फुरका मारेल ते 16,108 बायका डोळ्यात येते. कुठं गेला फुरका मारला 16,000, ते तुटवटं होईल मनात मध्ये हसेल तो. मग फुरका मारता बायको म्हणे बापा एक दिवस गेला, इतका आनंदी झाला, कठीणच काम आहे. बरं मग आता बाईच्या जातीने माणसाचं काय फडफड झालं की बात मला प्रकारची एका मिनिटात. मग तिनं विचारायला सुरुवात केली, हो तुम्ही आज लयच आनंदी वाटता, माझ्या भावासंग गेले झालं काय म्हणे एवढं, तुला काय सांगा म्हणे. बापरे काय कथा होती म्हणे. वा 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 वा. तिला वाटलं खरंच एक दिवसाच्या कथेने एवढा मोठा बोध झाला, काय हरकत नाही असू द्या म्हणे. मग सुंदर होती का म्हणे. हो काय होतं त्याच्यात मध्ये, काय विशेष होतं तुला काय सांगा म्हणे. तुला सांगायसारखं तू शांत राह, काहीच नव्हतं. पण नेमकं तुम्हाला एवढं काय पटलं. मग बाईनं खोदू विचारायला सुरुवात केली आणि उभीच राहिली तुपाची वाटी घेऊन. गेला आता विचार करावं का नाही की आपण जे शब्द बोलणार आहे ते 16,108 बायका. आता आपली बायको आंबा भवानी पुढे उभी असताना
त्यानं ते शब्द उच्चारले. तो काय म्हटला माहितीये का? भगवान गोपाल कृष्णानं 16,108 बायका केल्या म्हणे. मी 2-3 केल्या तर काय बिघडलं? काय गरज होती की या गोष्टीची? तशी त्याच्या डोक्यात तुपाची वाटी आदळली. म्हणे तू काय 2-3 बायका करशील, मी 3-4 नवरे करी. काही गरज होती का? मग येताना बरोबर तर न्यायला पाहिजे. आम्हाला त्याची काहीच गरज नाही. हा, आम्हाला फक्त जर सतत ध्यानात राहायचं बाबा नको. ते म्हणे 16,000 बायका 2-3 केल्या म्हणजे नको तिथं विकोपाने जाणं आम्हाला माहित आहे. त्याच्यासाठी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण करा. तो सोपा उपाय तुकाराम महाराज म्हणतात की पुरे पुरे आता नको तुझियाची सत्ता. देवा आता मला हे सर्व भौबंद समजला, सर्व अर्थ समजला, पण आता पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता. देवा हे भावबंद आता यायचं काहीच नाही पाहिजे, मला हे पाहिजेतच नाही. आता तू एकच पाहिजे. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण करावं लागेल. आता आपण अर्ध्यामध्ये राहिलो. अजून अर्ध महिला मंडळ म्हणताना पोरीचा आवाज येतो आणि इकडे म्हणताना पोरायचा आवाज येतो. म्हणजे तुम्हाला पोरं झाले ते तुमच्यापेक्षा हुशार आहेत. तुमचे तोंड असे बांधले गेले का गत झाले का? फक्त बाया आणि माणसं म्हणा ना मला पाहू द्या. तुम्ही कसं म्हणता मला बरं गाणं तुम्ही आता असं म्हणलं या बाईचं त्या बाईशी पटत नाही, त्या बाईचं त्या बाईशी पटत नाही. असं एकटूट आली पाहिजे. एका गावच्या नाही का तुम्ही? आणि जरी नसतील तर आता हिमा रुपा या मंडळीने कशी आमची एकजूट केली. पप्पा ते कोण्या गावचे, आम्ही कोण्या गावचं, हे कालकरी कोण्या गावचे. पण जरी म्हातारे असतात एक बाबा तर नाचतातच. कसं म्हणाले एका जुटी ना गाणं 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 शुद्ध रंगवारी रंग. हे देवा आता ही दुनियाची सत्ता नको. मग याच्यासाठी काय सांगितलं शेवटच्या चरणात? लटिकेते फेरा लटिकेते फेरा लटिकेते फेरा लटिकेते Vamos,
तुका म्हणे जाय पुण्या देवा, माझं लटकच मागणं आहे तुझ्याकडं. हे तू काय कर, ते लटकं बोलणं माझं समजून घे. लटकं बोलणं तुम्हाला माहिती आहे, लटके गेले मटके तिथे गाडग्या एवढी गाडी उडत चिमणी चलत चालली वाटी एवढी डोळे. आपल्याकडे एवढं भावत पाहायसाठी काही नाही, असू द्या. पण थोडक्यात समजून घ्या, लटकं बोलून का होईना देवाला सांगता, देवा मला या प्रपंच माझा ओसरला पाहिजे, याच्यासाठी फक्त तू तुझी शक्ती मला दे आणि माझ्या या संसारामध्ये तू काय कर, जो विनाशकारी भाव आहे तो घालून दे आणि सुख समाधान शांती नांदू दे. एवढंच म्हणत असताना तुकोबाराय म्हणतात की बाबा रे, आता तुला हे समजलं नाही न्याय मार्ग, मग हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण घे. ज्ञानेश्वर Thank you.